नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात 2 महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या पत्नीवर पतीने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। परभणीला सोबत येण्यास पत्नीने नकार दिल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वैशाली हिंगे यांच्यावर बिडको रुग्णालयात उपचार सुरू आहे। वैशाली हिंगे यांचे 2 महिन्यांपूर्वी हनुमान त्र्यंबक हिंगे यांच्याशी दुसरे लग्न झाले होते। लग्नानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे। शुक्रवारी सकाळी वैशालीची आई फिजिओथेरपीसाठी बाहेर असताना वैशालीने फोन करून पतीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती दिली। घरी परतल्यानंतर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळल्या। त्यांच्या मानेवर, पाठीवर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या होत्या। उपचारादरम्यान वैशाली यांनी परभणीला सोबत येण्याचा नकार दिल्यानंतर पतीने आज तुला संपवतो अशी धमकी देत वार केल्याचं सांगितलंय। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात हनुमान त्र्यंबक हिंगे यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सबकाळे पुढील तपास करीत आहेत। इस्पराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।